नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनेलवर. तर आज आपण चॅप्टर नंबर 2 लॉजिक गेट्स त्यामध्ये जो टॉपिक्स आहे डिराइव्ह गेट्स हा टॉपिक्स आपण बघत आहोत. तर यामध्ये बघा सुरुवातीला आपण डिराइव्ह गेट्स जो आहे डिराइव्ह गेट्स कशा प्रकारे आपण तयार करत असतो त्यामध्ये आपण या अगोदर जे बघितलं होतं एनी बुलियन किंवा लॉजिक एक्सप्रेशन कॅन बी कन्स्ट्रक्टेड युजिंग अँड ऑर अँड नॉट गेट्स ऍज अ डिस्कस बिफोर. या अगोदर आपण जे काय अँड गेट्स असतील ऑर गेट्स असेल नॉट गेट असेल तर ते कशा प्रकारे वर्किंग करत असतात चा फॉर्म्युला काय आहे आणि त्यानंतर त्याचा ट्रुथ टेबल कशा प्रकारे असतो तर या विषयी आपण मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण माहिती बघितलेली होती. आता हे जे गेट्स आहेत डिराइव्ह गेट साठी आपण ज्याचा यूज करत असतो त्यामध्ये नॅन्ड गेट असेल नॉर गेट्स असेल तर यांचा यूज करून आपण जे अ, जसं की त्याला आपण म्हणत असतो की एखादा गेट्स आपण तयार करायचा असेल तर या दोन गेट्सचा आपण यूज करत असतो. म्हणूनच याला युनिव्हर्सल गेट्स असे आपण म्हणत असतो. म्हणजेच नॅन्ड अँड नॉर गेट्स आर नोन ॲज युनिव्हर्सल गेट्स. बघा नॅन्ड गेट जो आहे आपला नॅन्ड नॅन्ड गेट आहे आणि दुसरा जो तुमचा आहे अँड नॉर गेट. नॉर गेट हे जे दोन गेट्स आहेत तर ते कोणते गेट्स आहेत? युनिव्हर्सल युनिव्हर्सल गेट्स आहेत. कोणते गेट्स आहेत? युनिव्हर्सल गेट्स आहेत. आणि त्यानंतर बघा अजून काय दिलेली आहे माहिती. बघा इट कॅन परफॉर्म एनी लॉजिकल फंक्शन ऑफ अँड ऑर अँड नॉट गेट्स. एनी गेट्स कॅन बी कन्स्ट्रक्टेड युजिंग नॅन्ड अँड नॉर गेट्स. म्हणजे कोणतंही पण गेट्स बनवायचं असलं तर आपल्याला गरज कसली लागत असते? नॅन्ड गेटची किंवा नॉर गेटची आपल्याला गरज असते म्हणून त्याला आपण युनिव्हर्सल गेट्स म्हणत असतो. आता वळूयात आपल्या टॉपिक कडे. नॅन्ड गेट कशाला म्हणायचं? तर बघा द नॉट अँड ऑपरेशन इज नोन ॲज द अँड ऑपरेशन. नॅन्ड गेटचं ऑपरेशन जे आहे तर त्याला आपण कशा प्रकारे बनवत असतो? नॉट नॉट ऑपरेशन अँड ऑपरेशन यांचं जर ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळत असतं? नॅन्डचं ऑपरेशन जे आहे तर ऑपरेशन आपल्याला मिळत असतं. म्हणजे जसं की नॉट प्लस अँडचं जे काही आउटपुट येणार आहे ते कसलं येणार आहे? नॅन्डचं आउटपुट आपल्याला मिळणार आहे. आता तुम्हाला नॉट गेट म्हणजे काय? जे काही इनपुट असेल ते इनपुटच्या अपोजिट आउटपुट आपल्याला भेटत असतं. अँड गेट मध्ये आपण काय करत असतो? मल्टिप्लिकेशन करत असतो. आणि नॅन्ड गेट जो आहे तर तो अँड गेटच्या अपोजिट असणार आहे. म्हणजे नॉट प्लस अँड इज इक्वल टू नॅन्ड गेट. अशा प्रकारे. आता हे झालं त्याच्याविषयी बेसिक माहिती. आता आपल्याला काय करायचं आहे? जो फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला कशा प्रकारे येतो आपण आपल्याला बघायचं. अँडच्या अपोजिट नॅन्ड आहे म्हणजेच अँडचा फॉर्म्युला आपल्याला माहित असला पाहिजे. बरोबर आहे? तर बघा अँडचा फॉर्म्युला काय आहे? ए इंटू बी बरोबर आहे इज इक्वल टू तर नॉट म्हणलेला आहे. अँड प्लस नॉट जर आपण केलं नॉट म्हणजे काय येणार आहे? त्याच्या अपोजिट येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी नॉटचं जर कन्सिडर केलं नॉट प्लस अँडचं ऍडिशन केली तर आपल्याला नॅन्ड मिळणार आहे. म्हणजेच ए इंटू बी चा बार म्हणजे याच्या अपोजिट आपल्याला आन्सर जे आहे तर ते आन्सर मिळणार आहे. म्हणजे अँडच्या अपोजिट नॅन्ड मिळणार आहे. तर आता त्या रिलेटेड आता फॉर्म्युला बघितला. पुढचा आहे सिम्बॉल. सिम्बॉल कशा प्रकारे असणार आहे? अँड गेटचा सिम्बॉल तुम्हाला आला पाहिजे. मी लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलंच होतं. तर बघा अशा प्रकारे. त्याला आपण इनपुट्स देऊयात. अशा प्रकारे. आता हे झालं अँड गेटचा. तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला फक्त इथे या ठिकाणी बबल्स द्यायचा आहे. म्हणजे झाला तुमचा नॅन्ड गेट झालेला आहे. इनपुट्स मध्ये आपण काय घेत असतो? ए घेत असतो, बी घेत असतो आणि इकडे काय घेत असतो? आउटपुटला वाय घेत असतो. आता हे झालं नॅन्ड गेटचा फॉर्म्युला झालेला आहे. आता आपल्याला जो फॉर्म्युला बनवायचा सॉरी नॅन्ड गेटचा सिम्बॉल झालेला आहे. आपल्याला कोणता सिम्बॉल्स बनवायचा आहे? नॉट प्लस अँड करून
आपल्याला नॅन्ड गेटचा काय करायचा आहे, सिम्बॉल बनवायचा आहे. त्या ठिकाणी बघा हा झाला रेग्युलर. रेग्युलर हा सिम्बॉल आहे आपला. ठीक आहे ना. हा जो सिम्बॉल आहे तर तो रेग्युलर सिम्बॉल्स आहे. आता आपल्याला नॉट प्लस अँड कशा प्रकारे ऍड करायचं आहे तर ते आता बघूया. सुरुवातीला आपल्याला अँड गेट घ्यायचा आहे. अँड गेट घेऊयात बघा. अँड गेट घेतला अशा प्रकारे. याला दोन इनपुट्स ए आणि बी हे झाले इनपुट्स. आता इकडे असणार आहे आपला आउटपुट असणार आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला आपल्याला दोन गेट्स घ्यायचे आहे म्हणून याला एक्स नाव देऊयात किंवा वाय जरी नाव दिलं तरी चालेल, काय अडचण नाही. आपण वाय इज इक्वल टू आपल्याला काय फॉर्म्युला आहे अँड गेटचा, ए इंटू बी हा झालेला आहे आपला फॉर्म्युला. त्यानंतर आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, नॉट गेट जॉईन करायचं आहे. कोणता गेट्स आहे, नॉट गेट. अशा प्रकारे नॉट गेट आपण जॉईन केलेला. त्यानंतर मग पुढे आपल्याला काय करायचं आहे, आउटपुट्सला द्यायचं आहे. आउटपुट्स अशा प्रकारे. त्याचं आउटपुट्स काय येणार आहे, तर जे काही इनपुट्स इनपुट्स काय आहे, ए इंटू बी आहे. आणि मग नॉट गेट जॉईन केला म्हणजे त्याच्या अपोजिट येणार आहे, ए इंटू बी च्या अपोजिट म्हणजेच वाय इज इक्वल टू इथे जे आउटपुट आलेलं आहे, ए इंटू बी चा बार. हे काय आलेलं आहे, आपलं आउटपुट आलेलं आहे फायनल. आता बघा बरं नॅन्ड गेटचं जे फायनल आउटपुट काय येत आहे, या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं आहे बघा, ए इंटू बी चा बार. म्हणजे अँड गेटचे अपोजिट नॅन्ड गेट आहे. बघा रेग्युलर जो सिम्बॉल आहे आणि नंतर आपण नॉट प्लस अँड करून जो सिम्बॉल तयार केलेला आहे, दोघांचं आउटपुट जे आहे तर ते काय आहे, सारखंच आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलेलं आहे. नॉट प्लस अँड जर केलं आपल्याला काय मिळत आहे, नॅन्ड गेट जो आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नॉट प्लस अँड जर तुम्ही केलं तर तुम्हाला नॅन्ड गेट भेटत आहे. तर हे आपल्याला सिम्बॉलनी पण प्रूव्ह केलेलं आहे. सुरुवातीला फॉर्म्युला बघितला, फॉर्म्युल्याने पण प्रूव्ह झालं आणि आता या ठिकाणी सिम्बॉलने पण आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता बघूया ट्रुथ टेबलने प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. बघा सुरुवातीला आपल्याला इनपुट जे आहे तर ते इनपुट्स आपल्याला माहिती आहे कॉमन्स आहे, ए आणि बी. बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे नंबर्स कोणकोणते घ्यायचे आहे त्या ठिकाणी, झिरो 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 वन वन झिरो वन वन हे झाले तुमचे इनपुट्स. त्यानंतर आउटपुट्स काय घ्यायचे आहे बघा. आउटपुट्स मध्ये सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी आउटपुट्स मध्ये आपण काय करूयात, अँड गेट घेऊयात, अँड गेटचं पण आउटपुट घेऊयात आणि नॅन्ड गेटचं पण आउटपुट घेऊयात. बघा दोन्ही पण सेम येतात आहे की नाही, म्हणजे त्याच्याच अपोजिट येतात का, बरोबर आहे. ते आपल्याला एकदा प्रूव्ह करायचं आहे. या ठिकाणी आउटपुट्स मध्ये इकडे काय घेऊयात, इथे अँड गेटचा फॉर्म्युला घेऊयात आणि इकडे नॅन्ड गेटचा फॉर्म्युला घेऊयात. अँड गेटचा फॉर्म्युला काय आहे, y इज इक्वल टू ए इंटू बी आणि नॅन्ड गेटचा फॉर्म्युला काय आहे, y इज इक्वल टू ए इंटू बी चा बार म्हणजे त्याच्या अपोजिट. बघा आता सुरुवातीला अँड गेटचं काढून घेऊयात. 0 इंटू 0 0 0 इंटू 1 0 0 इंटू सॉरी 1 इंटू 0 0 1 इंटू 1 1 येणार आहे. आता त्याच्या अपोजिट ठीक आहे, या फॉर्म्युल्याने जाऊयात बरं. ए इंटू बी करा, झिरो इंटू झिरो झिरो झिरोच्या अपोजिट वन. त्यानंतर वन इंटू झिरो झिरो झिरोच्या अपोजिट वन. त्यानंतर वन इंटू झिरो झिरो झिरोच्या अपोजिट वन. त्यानंतर वन इंटू वन आणि वनच्या अपोजिट काय येणार, झिरो येणार. बघा बरं अँड गेटचे जे आउटपुट्स आलेले आहे, या ठिकाणी जे आउटपुट्स आलेले आहे हे आउटपुट्स बघा बरं, दोघं पण काय आहे, एकमेकांच्या विरोध आहे. म्हणजे अँड गेटच्या अपोजिट नॅन्ड गेट आपलं प्रूव्ह झालेलं आहे. सुरुवातीला आपण फॉर्म्युलाने या ठिकाणी जे आपण फॉर्म्युला घेतलेला आहे, फॉर्म्युला फॉर्म्युल्याने पण आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्यानंतर इकडे सिम्बॉल सिम्बॉलने पण आपण काय केलेलं आहे, प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. दोन्ही सिम्बॉल्स घेतलेले आहे. त्यानंतर त्यावरून आउटपुट्स पण कशा प्रकारे येतात ते पण आपण बघितलेलं आहे. त्यानंतर ट्रुथ टेबलनी या ठिकाणी जो आपला ट्रुथ टेबल आहे, ट्रुथ टेबल्स त्यांनी पण आपण काय केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे जो काही नॅन्ड गेट जो आहे तर तो युनिव्हर्सल गेट आहे आपण बघितलेला आहे. म्हणजे तो नॅन्ड गेट तयार करण्यासाठी आपल्याला नॉट आणि अँड ची गरज लागत असते. अशा प्रकारे बघा
द ट्रूथ टेबल फॉर टू इनपुट्स नॅन्ड गेट्स इज गिवन इन, आपण त्या ट्रूथ टेबल मध्ये बघितलेलं आहे. इट जस्ट अपोजिट ऑफ ट्रूथ टेबल फॉर अँड गेट्स. अँड गेटच्या अपोजिट आपल्याला नॅन्ड गेट मिळालेला आहे. हे काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. आता अशा प्रकारेच आपल्याला नॉर गेट बघायचं आहे. पुढील स्लाइड बघूयात. त्यामध्ये काय दिलेलं आहे, इंट्रोडक्शन. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ नॉट प्लस ऑर गेट. आपल्याला माहित आहे ऑर गेटच्या अपोजिट काय असतो, नॉर गेट असतो. म्हणजे तो तयार कसा होतो, नॉट प्लस ऑर ऑपरेशन. ऑपरेशन म्हणूयात किंवा कॉम्बिनेशन म्हणूयात. जर दोन गेट जर ऍड केले, नॉट प्लस ऑर हे गेट ऍड केले, तर आपल्याला काय मिळत असतो, तर नॉर गेट जो आहे तर तो नॉर गेट आपल्याला मिळत असतो. नॉर गेट मिळत असतो. सेम आहे. त्यानंतर आपल्याला काय काय बघायचं आहे, आपण मागच्या यामध्ये बघा काय बघितलं होतं, फॉर्म्युला बघितला. फॉर्म्युल्यामध्ये आता व्हॅल्यू टाकूयात. आता ऑरचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. ऑरचा फॉर्म्युला काय आहे, ए प्लस बी असणार आहे. काय असणार आहे, ए प्लस बी असणार आहे. ए प्लस बी. ओके. त्यानंतर ए प्लस बी तुमचं काय असणार आहे, फॉर्म्युला असणार आहे. प्लस नॉटचा असणार आहे. नॉर काय असणार आहे, ऑरच्या अपोजिट नॉर असणार आहे. म्हणजेच तुमचा ए इंटू बी काय असणार आहे, बार असणार आहे. ए प्लस बी चा बार असणार आहे, म्हणजे त्याच्या अपोजिट. प्लस या ठिकाणी नॉट करा, नॉट गेट म्हणजे याच्या अपोजिट. आता हे झालं फॉर्म्युलानी प्रूव्ह झालेलं आहे. नॉर गेटचा पण फॉर्म्युला असा आहे बघा, ए प्लस बी जी काय व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू येणार आहे त्याच्या अपोजिट या ठिकाणी ऍड करायचं आहे. हा नॉट आपल्याला ऍड करायचा आहे. नॉट ऍड केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, नॉर गेटचा फॉर्म्युला म्हणजे दोन्ही साइड ज्या आहेत त्या इक्वल भेटत आहे. बघा नॉरचा फॉर्म्युला बरोबर आहे, नॉट प्लस ऑरचा फॉर्म्युला जर ऍड केला तर तो पण आपल्याला नॉर गेटचा फॉर्म्युला भेटत आहे. ते फॉर्म्युल्याने प्रूव्ह झालेला आहे. त्यानंतर पुढे बघूयात, तर सिम्बॉल्स बघूयात. तर नॉर गेटचा सिम्बॉल जो आहे तर आपण या अगोदर बघितलेला होता. तर काय आहे तो फॉर्म्युला, सॉरी सिम्बॉल, सॉरी एक मिनिट. बघा नॉर गेटचा जो सिम्बॉल आहे रेग्युलर, तर तो अशा प्रकारे आहे. आणि त्याला इनपुट्स जे आहे अशा प्रकारे आपण त्याला नाव देऊयात, ए बी. त्यानंतर इकडे काय असणार आहे तुमचा, वाय असणार आहे, आउटपुट्स असणार आहे. तर नॉरचा फॉर्म्युला जो आहे तर तो काय आहे, ए प्लस बी चा बार. हा झाला नॉर गेट झालेला आहे. मग ऑर गेट प्लस नॉट गेट आपल्याला ऍड करायचं आहे. सुरुवातीला काय घ्यायचं आहे, ऑर गेट घ्या. ऑर गेट कशा प्रकारे आहे, फक्त बबल जो आहे तर तो कॅन्सल होणार आहे आणि बाकीचं सेम असणार आहे. घ्या इथं ए घ्या, त्यानंतर इथे बी. समजलं, इथला बबल्स आपण कॅन्सल केलेला आहे कारण हा ऑर गेट आहे. ठीक आहे. पुढे आपल्याला आता नॉट गेट जॉईन करायचा आहे. अशा प्रकारे. तर या ठिकाणी एक बबल्स देऊयात. त्यानंतर पुढे फायनल आउटपुट्स मिळणार आहे. आता बघा ऑरचा फॉर्म्युला काय आहे, ए प्लस बी. इथे काय आलं आउटपुट आपलं, ए प्लस बी. बरोबर आहे. आता प्लस नॉट केलं म्हणजे ए प्लस बी च्या अपोजिट मिळणार आहे. म्हणजे फायनल आउटपुट पण आपल्याला काय मिळणार आहे, ए प्लस बी च्या बी चा बार मिळणार. अशा प्रकारे समजलं, दोन्ही आउटपुट्स कसे आलेले आहे, सारखेच आलेले आहे. आता हे झालं सिम्बॉल. आता बघूया ट्रूथ टेबल. त्याचं ट्रूथ टेबल जो आहे तर तो सेम आपल्याला सुरुवातीला इनपुट जे आहे तर ते इनपुट्स घेऊयात आणि त्यानंतर फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला बघूयात त्यानुसार येते का. इनपुट जे आहे ए आणि बी घ्या. 0 0 बरोबर आहे, 0 1 1 0 1 1. अशा प्रकारे. त्यानंतर इकडे आपल्याला काय घ्यायचं आहे, नॉरचा पण फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि ऑरचा पण फॉर्म्युला घ्यायचा आहे. या ठिकाणी ऑरचा फॉर्म्युला घेऊयात आणि नॉरचा घेऊयात. सर्वांनी तुम्ही पण सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा ऑर गेटचा जो फॉर्म्युला आहे तर या ठिकाणी बघा ऑर गेटचा जो फॉर्म्युला आहे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, ए प्लस बी दिलेला आहे. बरोबर आहे. नॉरचा काय आहे, ए प्लस बी चा बार. कशा
चला आता कॅल्क्युलेशन करूयात. 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1, 1 प्लस 1 1. अशा प्रकारे आपले OR गेटचे आउटपुट्स आलेले आहे. आता NOR गेटचे आउटपुट्स बघूयात. बघा फॉर्म्युला काय A प्लस B चा बार म्हणजे 0 प्लस 0 0 त्याच्या अपोजिट काय आहे 1 आहे. बरोबर आहे. 0 प्लस 1 1, 1 च्या अपोजिट 0, 1 प्लस 0 1 प्लस 0 1, 1 च्या अपोजिट 0. त्यानंतर 1 प्लस 1 1, 1 च्या अपोजिट 0. बघा बरं OR गेटचे जे आलेले आउटपुट्स या ठिकाणी बघा OR गेटचे आलेले आउटपुट्स आणि NOR गेटचे आलेले आउटपुट्स दोघांच्या अपोजिट आहे बघा. दोघांचे जे आउटपुट्स आहे एकमेकांच्या काय आलेले आहे अपोजिट आलेले आहे. म्हणजेच आपण फॉर्म्युल्याने पण प्रूव्ह केलेलं आहे या ठिकाणी बघा फॉर्म्युल्याने पण या ठिकाणी प्रूव्ह केलेला आहे. त्यानंतर सिम्बॉल जो आहे तर ते सिम्बॉलनी पण प्रूव्ह केलेले आहे आणि त्यानंतर जो ट्रुथ टेबल आहे त्याच्या ट्रुथ टेबल नुसार पण आपण काय केलेलं आहे प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे सिम्बॉल, फॉर्म्युला आणि ट्रुथ टेबल आपण तिन्ही गोष्टी यूज करून आपण काय केलेलं आहे हे फॉर्म्युले जे आहेत ते प्रूव्ह केलेले आहे. म्हणजे अशा प्रकारे नॅन्ड गेट आणि नॉर गेटला युनिव्हर्सल गेट्स का म्हणतो तर ते आपण बघितलेलं आहे. आता त्यानंतर पुढील आता टॉपिक्स बघायचा आहे आपल्याला एक्सक्लुझिव्ह ऑर गेट्स. एक्सक्लुझिव्ह जो ऑर गेट आहे तर तो आपल्याला बघायचा आहे. आता त्याचा द एक्सक्लुझिव्ह ऑर ऑपरेशन इज अ वाइडली यूज अ डिजिटल सर्किट. डिजिटल सर्किट्स मध्ये एक्सक्लुझिव्ह ऑर चे यूज केला जातो. इट इज नॉट अ बेसिक ऑपरेशन ॲज इट इज नॉट basic operation and can be performed using a basic gates and not universal gates and the NAND or NOR gates. तर यामध्ये बघा आपल्याला त्यांचा सिम्बॉल एक्सक्लुझिव्हचा सिम्बॉल महत्वाचा आहे. त्यानंतर ट्रुथ टेबल आणि फॉर्म्युला हे सर्वात महत्वाचे आहे. आता यामध्ये सुरुवातीला आपण त्याचा सिम्बॉल जो आहे तर तो सिम्बॉल काढून घेऊयात. मी सिम्बॉल जो आहे तर तो व्यवस्थित तुमच्या बुक्स मधून व्यवस्थित काढायचा आहे. या ठिकाणी फक्त समजून घ्या. थोडं सिम्बॉल व्यवस्थित काढता येत नाही यावर. तर समजून घ्या फक्त व्यवस्थित. तर या ठिकाणी बघा हा अशा प्रकारे आपला एक्सक्लुझिव्ह ऑरचा सिम्बॉल्स असतो. त्यानंतर याचा फॉर्म्युला जो आहे A प्लस बी म्हणजे दोघांचे अपोजिट घ्यायचं आहे त्या यामध्ये. म्हणजेच बघा त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे आपले इनपुट जे आहे A आणि B असणार आहे आणि फॉर्म्युला जो असणार आहे बघा y इज इक्वल टू ए प्लस सर्कल बी. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे ए चे जे इनपुट्स दिलेले आहे त्याच्या अपोजिट घ्यायचे आहे. ओके आणि बी जो आहे तर ते बी च्या अपोजिट घ्यायचे आहे आणि फायनल त्यांची ऍडिशन करून तुम्हाला आउटपुट जे आहे ते आउटपुट्स मिळणार आहे. मग ते कशा प्रकारे बघा 0 0 त्यानंतर 0 1 1 0 आणि 1 1 अशा प्रकारे आपण इनपुट्स घेतलेले आहे. याचा अर्थ बघा ए प्लस जे सर्कल दिलेलं आहे प्लस बी दिलेलं आहे तर याचा अर्थ काय आहे 0 0 च्या अपोजिट काय आहे 1 असणार बरोबर आहे. मग याचा एक आपण सॉल्व्ह करूयात बघा या ठिकाणी फर्स्ट आउट इनपुट्स दिलेले आहे 0 0 तर 0 च्या अपोजिट काय घ्यायचं आहे तुम्हाला 1 प्लस या ठिकाणी बी च्या अपोजिट काय घ्यायचं आहे 1 आणि इज इक्वल टू तुम्हाला आन्सर काढायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर याच्या पुढचं जे ऑपरेशन असणार आहे आणि त्याच्या अपोजिट घ्यायचं आहे. ही एक स्टेप झालेली आहे. ही आन्सर येणार आहे 1. 1 च्या अपोजिट काय येणार आहे? 0 येणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर दुसरी एक मेथड जी आहे तर ती काय असणार आहे? हा जो फॉर्म्युला आहे तो कशा प्रकारे y इज इक्वल टू ए प्लस सर्कल बी हा जो आहे तर तो सॉल्व कशा प्रकारे करू शकतो तर बघा याचाच अर्थ अशा प्रकारे ए चा बार इंटू बी प्लस ए इंटू बी चा बार एकदा एक अपोजिट घ्या नंतर दुसरा अपोजिट घ्या. या फॉर्म्युल्याने सुद्धा शक्यतो तुम्ही हा सेकंड फॉर्म्युला यूज करा तुम्हाला आन्सर जे आहे ते येऊन जाईल अशा प्रकारे. ही वरची मेथड
जमली तर बघा, नाही तर सेकंड जो फॉर्म्युला जो आहे या ठिकाणी दिलेला, तर हा यूज करा. बघा या ठिकाणी काय करायचं आहे सुरुवातीला एक सॉल्व्ह करूयात. बघा 0 आहे, आता इथं ए दिलेला आहे. बरोबर? या ठिकाणी ए चे अपोझिट काय? 0 चे अपोझिट 1 आहे. बी ॲज इट इज घ्या 0 प्लस ए ॲज इट इज आहे 0 इंटू बी चे अपोझिट घ्या. 0 चे अपोझिट 1 दिलेलं आहे. करा कॅल्क्युलेशन. 1 into 0 0 प्लस 0 into 1 0 0 प्लस 0 0 आउट आलेला आहे 0. परत पुढचं सॉल्व्ह करूयात बघा. इरेज करतो. पुढचे इनपुट्स घेऊयात. बघा या ठिकाणी पुढचे आउटपुट्स आहे या ठिकाणी दिलेले आहे हे घेऊयात. फॉर्म्युला काय आहे एकदा ए बार इंटू बी प्लस बी बार इंटू ए सॉरी सॉरी एक मिनिट लिहिलेलं आहे बरोबर आहे. ए इंटू बी चा बार अशा प्रकारे. आता ए चं इनपुट्स काय आहे 0 0च्या अपोजिट 1 घ्या. त्यानंतर इंटू बी बी काय आहे ऍज इट इज घ्या. त्यानंतर ए ए चा काय आहे 0 0 घेतलेला आहे. बी च्या अपोजिट घ्या. 1 च्या अपोजिट काय घ्यायचं आहे तुम्हाला 0 घ्यायचा आहे. 0 घ्यायचा आहे. काय आलेलं आहे 0 इंटू 0 0 1 इंटू 1 1 म्हणजे 1 प्लस 0 1 येणार आहे. म्हणजे तुमचं आउटपुट या ठिकाणी 1 आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला पुढचे सॉल्व्ह करायचे आहे. आपण सर्व सॉल्व्ह करून घेऊयात. पुढे सांगा आता. या ठिकाणी तिसरा आउटपुट घेऊयात. या ठिकाणी 1 आणि 0 घेऊया. हे काय याचा 1 1 च्या अपोजिट काय आहे 0 इंटू बी हे काय आहे 0 प्लस ए हे काय आहे 1 त्यानंतर बी बी जे आहे 0 0 च्या अपोजिट 1 म्हणजे याचा झाला 0 प्लस इकडं 1 इंटू 1 1 फायनल आन्सर आलेला आहे 1 अशा प्रकारे. त्यानंतर आता पुढे बघूयात. लास्टचं जे इनपुट्स जे आहे तर त्याचं आउटपुट्स काय येतं ते आता बघूयात. बघा या ठिकाणी 1 1 च्या अपोजिट काय घ्यायचा आहे 0 इंटू बीचा बी जो आहे तर तो बी काय करायचा आहे ऍज इट इज घ्यायचा आहे 1 आहे प्लस ए काय आहे 1 आहे इंटू बीच्या अपोजिट 1 च्या अपोजिट 0 घ्या. काय आलेला आहे आन्सर बघा 1 इंटू 0 0 प्लस 1 इंटू 0 0 फायनल आन्सर इज 0 म्हणजे 0. अशा प्रकारे तुम्हाला एक्सक्लुझिव्ह ऑर गेट जो आहे तर तो सॉल्व्ह करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त जो फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला कशा प्रकारे आलेला आहे तर तो अशा प्रकारे आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म्युलाचा यूज करून इनपुटचे आउटपुट जे आहे तर ते एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचे काढायचे आहे. अशा प्रकारे आज आपण जे आपलं सेकंड चॅप्टर मधलं लेक्चर आहे आपला जो सेकंड चॅप्टर आहे लॉजिक गेट्स त्यामधील जे डिराईव्ह गेट्स हा जो टॉपिक आहे तर तो हा टॉपिक आपण बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका लेक्चर मध्ये तोपर्यंत धन्यवाद.